तुळजापूर शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर शिवसेना शिंदे गट उपशहर प्रमुख रमेश काका चिवचिवे कदम यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे। शहरातील शासकीय जागेमध्ये निजामकालीन सार्वजनिक शौचालयाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। याशिवाय भाजी मंडई परिसरातील सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता अत्यंत खराब असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाने निजामकालीन शौचालयाचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच भाजी मंडई येथील शौचालयाची नियमित स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी रमेश काका चिवचिवे कदम यांनी केली आहे। अन्यथा येत्या काही दिवसांत प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव। नमस्कार, मी रमेश काका चिवचिवे उपशहर प्रमुख शिंदे गटाचा आहे। प्रगताई शिंदे लोंढे यांनी निवेदन दिलेले आहेत शौचालयासाठी येणाऱ्या भाविकांसाठी। इथले नागरिक काय आहेत बघा, ही शौचालय आहे, फक्त स्वच्छता वाचून फक्त पडीक आहे, लय वर्ष झालं बांधून नाही। मला पाण्याची सुविधा स्वच्छ केलं तर येणाऱ्या भाविकांसाठी होऊन जाईल, ते आम्ही निवेदन दिलेलं आहे। नाही दिले तर आम्ही बुधवारी उपोषणाला बुधवारी आम्ही ठामपणे बसणार आहोत आणि नाही लवकरात लवकर कारवाई करून स्वच्छ केलं। निजामकालीनला बी आम्ही पूर्ण पुरावे दिलेले आहेत। तसं बी नाही झालं तर आम्ही बुधवारी तर उपोषणाला बसणारच आहेत। लक्षणीय उपोषण राहील आमचं। पुन्हा त्या नाही जर तिथे काय कोण आडवा आलं तर कारवाई करण्यात यावी। अडवणूक कोण केली तर ठोस पुरावे आम्ही दिलेले आहेत। तिथले निजामकालीनचे पत्रव्यवहार केलेले 3 महिने झालं। इथला बी आहे शौचालयाचं येणाऱ्या भाविकांसाठी। भवानी रोड आहे तिथे रोडच आहे जवळ, लवकरात लवकर स्वच्छता करून भाविकांसाठी ओपन करून देण्यात यावे।